Dream wake up critical Left condition अर्थम Dream wake up critical condition अर्थम आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो एड करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. त्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हाऊ डू क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा, जे आपण व्हिडिओवरती हा व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तो फोटो इथून तुम्हाला ऍड करायचा. इथे तुम्ही फोटो ऍड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स आहे तुम्ही बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून इथे तुम्हाला बीटमा व्हिडिओ असेल इथून ऍड करायचा आहे. बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा कोडच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. अशा बाहेर नेल्यानंतर सिम्पली हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण इथे बीट दिले, तिथून बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहे. तर ह्या बीट आपल्या जेथून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. तर पहिली आपली बीट आहे ते चेंज होते, ठीक आहे, अशा प्रकारे. तर ह्याच फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं, स्प्लिट करायच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते. ह्याच फोटोवरती क्लिक करतो स्प्लिट करा. अशा प्रकारे हा जो बोर्ड असेल तो शोच्या बीट मापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत नाहीच आहे. स्प्लिट केल्यानंतर हा जो बीट मोड असेल त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा, हे तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि पहिले पीएनजीतून तुम्हाला ऍड करायचं आहे. पहिले पीएनजीतून ऍड केल्यानंतर सिम्पली 8 सेकंद तिथला जो फोटो आहे टाइमलाईनला तिथे यायचं आहे आणि जिथून आपण हा 8 सेकंदाचा तिथला फोटो स्प्लिट केलाय तिथून तुम्हाला दुसरं पीएनजीतून ऍड करून घ्यायचं आहे. तर मी काय करतो, पीएनजी आणि फोटो इथून ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की आपण पीएनजी आणि फोटो इथून ऍड करून घेतले. ते ऍड केल्यानंतर सिम्पली आपले हे जे पहिले 4 ट्रान्झॅक्शन आहे त्यांना इथून आपल्या पहिल्यांदा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. तर पहिले ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली कॅमेराच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, व्हर्टिकल ब्लर 2चा इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे. आणि पहिले जे 4 ट्रान्झॅक्शन असतील त्याला सिम्पली तोच इथून एकच इफेक्ट इथून ऍड करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्या फोटोला सिम्पली ना आपल्याला खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कंबोमधला झूम वनचा इथे एक स्लाइड करून घ्यायचा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 4 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोला सिम्पली कंबो स्लिप अँड स्लाइड 1चा इथे एक स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधला बाउन्सी रचचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा इथे एक स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल तो स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या तरी पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. पहिल्यांदा जुटल्यानंतर इथं मग खाली इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इनडोर अँड आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून इफेक्ट स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली 4 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची ह्या इफेक्टची लेंथ. आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीड हे तुम्हाला 10 ठेवायचं आहे आणि इंटेन्सिटी संपूर्ण बरोबरची 90वरती क्लिक करायचं आहे. आणि पुन्हा पहिल्यांदा जुटोचं यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू. इथून मग आपण सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा, तो इथून स्लाइड करायचा आणि बरोबरची 90वरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटो जेवढा आहे तेवढीच ह्याची इफेक्टची लेंथ असेल ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 7 सेकंद तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा, इथून स्लाइड करायचं आणि बरोबरच्या 90वरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या 90वरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथेच यायचं आहे. हा जो आपला 7 सेकंद तिथला फोटो आहे तिथे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाइड करून बरोबरच्या 90वरती क्लिक करायचं आहे. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 7 सेकंदाच्या तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.